क्षेत्ररक्षक कॉर्नर, दुसरा क्षेत्ररक्षक आपण पाहतो डीप कव्हर मध्ये आहे. त्याचबरोबर आपण पाहतो पॉइंट कव्हर, एक्स्ट्रा कव्हर असेल, गली असेल, लेग गली असेल. त्याचबरोबर आपण पाहतो शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग असेल. त्याचबरोबर मिड ऑनच्या दिशेने क्षेत्ररक्षण, म्हणजे अशा पद्धतीची क्षेत्ररक्षणाचा आढावा आहे. आणि या आढावा अंतर्गत आपण जी क्षेत्ररक्षणाची व्यूह रचना आखण्यात आलेली आहे, या व्यूह रचनेमध्ये कशा पद्धतीने फलंदाजाला फसवतोय आणि फलंदाज कशा पद्धतीने या व्यूह रचनेमधून तोडून चौकार आणि षटकारांची आतिषबाजी करतोय, याकडे मात्र आपलं लक्ष केंद्रित असणार आहे. आणि त्याचबरोबर युट्यूबला एक डोळा आहे, पण या एक डोळ्याच्या मागे हजारो मायबाप रसिक प्रेक्षक या 40+ पेन तालुका प्रीमियर लीग 2022चा मनमुराद आनंद घेत असताना इथं आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवर चंद्रकांत आपण पाहतो, तिथून मार्गस्थ होईल फलंदाजी या दिशेनं, रवी याच्या दिशेनं. मात्र चांगला चेंडू खेळपट्टीवर पडल्यानंतर काहीसा हलकासा मला वाटते लेग कट करतोय चेंडू, मात्र यष्टीरक्षक दीपक याच्या हातामध्ये जातो. मॅन फ्रॉम बलवली गावचा हा उत्कृष्ट अष्टपैलू फलंदाज आणि गोलंदाज आपण पाहतोय. त्यांनी मात्र आता यष्टांच्या पाठीमागं काम करण्याची भूमिका घेतलेली आहे. आता त्याला यष्टीरक्षक असं म्हटलं जातं. आणि त्या रक्षण करत असताना पहिला चेंडू मात्र तो गॅदर करतोय, पकडला जातोय, निर्धाव चेंडूची सांगता होतोय. आता मात्र खोडवर टप्प्याचा चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न पाहत मात्र काऊ कॉर्नरच्या दिशेनं प्रशांत तिथे क्षेत्ररक्षक आहे. प्रशांत मात्र कुठलीही चूक करत नाही. मॅनपॉम पुरुषोत्तम गावचा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक इथे पाहतोय. आता मात्र रवी याला माघारी परतावं लागतोय. आता मात्र उंची जास्त, लांबी कमी, परिणाम स्वरूप या फलंदाज बॅक टू द पवेलियन जातोय. संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, भावे विना भक्ती, भक्ती विना मुक्ती, बल विना शक्ती बोलू नये. बल कमी पडलं, शक्ती एक्झिक्यूट झाली नाही, परिणाम स्वरूप या फलंदाज बॅक टू द पवेलियन तंबूच्या आश्रयाला जाईल. डीजे मास्टरला संधी उपलब्ध करून दिली जाईल. मनोज एनपुरे हा विस्फोटक फलंदाज मात्र आता खेळपट्टीवर येतोय. त्या पद्धतीने मी शब्द वापरले गेलेत. विस्फोटक हा विस्फोटक शब्द वापरण्याचं कारण काय सांगतो, कालच्या दिवसामध्ये मोठी हाणामारी केली, चांगली हाणामारी केली आणि आजच्या आपल्या त्यांच्या संघाला मात्र सुपर 4 मध्ये आणून पोहोचवलं, म्हणून त्याला विस्फोटक फलंदाजाची स्तुती करतोय. आणि या विस्फोटक शब्दाला माझ्या कितपत तो न्याय देतोय याच्याकडे आपलं लक्ष केंद्रित असणार आहे. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय एनपुरे साहेब पाहतोय, विस्फोटक फलंदाज भारदस्त देही यष्टी असलेला फलंदाज आपण पाहतो. नॉन स्ट्राईकला रवी यांच्या स्वरूपात उभा आहे. तो कशा पद्धतीने आपल्या संघासाठी कामगिरी करणार पाहणार, कारण चंद्रकांत मात्र आता चांगली गोलंदाजी करत असताना आपल्या संघासाठी इथे पाहतोय. आता मात्र गुडलेज स्पॉटला चेंडू पिक होते, त्यानंतर हलकासा उचली घेतो, हलक्या हाताने खेळून काढतोय मनोज एनपुरे आणि त्यानंतर एक धावसंख्या साकारली जातो. एक धावसंख्येने संघाची धावसंख्या मात्र पुढे सरसावली जातो. एकच संघाचा ओपनिंग मिळते, स्वतःलाही ओपनिंग दिलं जातोय. अशा पद्धतीने पहिला षटकाचा खेळ चालू. पहिल्या षटकातील 3 चेंडू फेकून झाले. पहिला चेंडू निर्धाव, दुसऱ्या चेंडूवर विकेट मिळवली गेली ती रवी यांची. त्यानंतर आपण तिसऱ्या चेंडूवर एक धावसंख्या मनोज एनपुरे यांनी काढली आणि त्यानंतर संघाला देखील ओपनिंग दिली, स्वतःच्या वैयक्तिक खेळीला देखील त्याने ओपनिंग दिली. आणि गोलंदाजी मार्कवर आपण गोलंदाज पाहतोय चंद्रकांत 15+ गोलंदाजी, तर गोलंदाजी मार्कवर तिथून मात्र आता मार्गस्थ होईल फलंदाज राजा याच्या दिशेनं. आता मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पण बॅट आणि बॉलचा कुठलाच संपर्क होत नाही. चेंडू मात्र सबमरीन डिलिव्हरी होते, चेंडू जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निर्धाव. आता मात्र निर्धाव चेंडूची सांगता झाल्यानंतर धावफलक स्थिरावते 1 वर. काय अप्रतिम दर्जेदार क्वालिटीची गोलंदाजी केली जाते, कौतुक करावं लागेल या गोलंदाजाचं. सटीक लाईन आणि लेंथवर गोलंदाजी केली जाते आणि आता मात्र जखडून ठेवलं जातं या फलंदाज रवी आणि त्याचबरोबर मनोज एनपुरे या फलंदाजांना. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू, अप्रतिम फटका, आकाशाचा वेध घेणारा, आकाशाला गवस निघाणारा येतोय. मी लगान सीमारेषेच्या वरून 6 धावसंख्येसाठी डीजे मास्टर.
आता मात्र आक्रमक फलंदाजी करत असताना इथे पाहतोय डीजे मास्टर जरा सज्ज नव्हता, त्यामुळे कालावधी जातोय. या कालावधीमध्ये आपण पाहिला काय फटका इथे होता, देखना फटका, आणि या देखण्या फटक्याला मात्र मारण्याचा पराक्रम केला तर राजा या फलंदाजानं. राजा को प्रजा कधी धोका देई देती असं म्हटलं जातं आणि खऱ्या अर्थानं दाखवून दिलं. मी मागाशी म्हटलो भारदस्त देवी यष्टी असलेला फलंदाज राजा, आता त्या भारदस्त देवी यष्टीचा या षटकार आणि चौकार मारण्यामध्ये तो वापरतोय आणि यश संपादित देखील करतोय. आता मात्र गोलंदाजी मार्गावर पुन्हा एकदा चंद्रकांत आपण पाहतोय, तिथून मार्गस्थ होईल राजा याच्या दिशेनं. कारण रवी मात्र त्याचा साथीदार सलामीचं विद्यमान जोडीमधला रवी मात्र माघारी परतलाय आणि त्याची जागा घेण्यासाठी मनोज एनपुरे यांनी मात्र आता सहकार्य करण्याची भूमिका इथे बजावत असताना राजासाठी आपण पाहतोय. आता मात्र ऑफस्टॉपच्या बाहेर इन्व्हिटेशन दिलं, इन्व्हिटेशन स्वीकारलं, चेंडू थांबायचं नाव नाही, चेंडू मात्र सीमा रेषा पार जातोय. धावसंख्येसाठी 40+ पेन तालुका प्रीमियर लीग 2022 चा आलेला हत्तंतळी चौकार डीजे मास्टर. आता मात्र पहिल्या षटकाचा खेळ संपतोय आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलकावर धावा आपण पाहतोय. 11 धावफलकावर धावा असतील पहिल्या षटकाच्या खेळीनंतर. मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये मोठे फटके यायला पाहिजे होते, ते मात्र आपल्याला फटके 5व्या आणि 6व्या चेंडूवर पाहायला मिळालं. कारण पहिला चेंडू निर्धाव, दुसऱ्या चेंडूवर चंद्रकांत पाटील यांनी विकेट मिळवली, तिसऱ्या चेंडूवर 1, चौथ्या चेंडूवर मात्र निर्धाव चेंडू, 5व्या चेंडूवर षटकार आणि 6व्या चेंडूवर मात्र चौकार. म्हणजे अशा पद्धतीची धावसंख्या उभारली. म्हणजे 4 चेंडू सुरुवातीचे चांगले फेकले गेले, शेवटच्या 2 चेंडूवर मार पाडला सपाटून, चौकार आणि षटकारांची आतिषबाजी झाली आणि ह्यातच पूर्णपणे योगदान आपण पाहतोय. 11 धावसंख्या धावफलकावर असतील पहिल्या षटकाच्या अखेरीस. दुसऱ्या षटक घेऊन येतोय गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय प्रशांत दोरशेत गावचा हा गोलंदाज प्रशांत आपण गोलंदाजी मार्कवर पाहतोय. तिथून तो मार्गस्थ होईल फलंदाजाच्या दिशेनं. ऑफस्टॉपच्या बाहेर आमंत्रण दिलं होतं, आमंत्रण स्वीकारण्याचा प्रयत्न, देहू यष्टीचा वेध घेणारा हा चेंडू होता, एक धावसंख्या पूर्ण करण्याचा प्रयत्न देखील होता, पण चेंडू मात्र गॅदर केला गेला. स्वतः गोलंदाज प्रशांत यानं दोरशेत गावचा हा उत्कृष्ट फलंदाज आणि गोलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. म्हणजे अष्टपैलू कामगिरी आपण पाहतोय पराग आणि अथर्व या संघासाठी केली. ज्यावेळेला गोलंदाजीमध्ये त्याची गरज असते त्यावेळेला चांगली गोलंदाजी होते, ज्यावेळेला फलंदाजीमध्ये त्याची गरज असते त्यावेळेला फलंदाजी देखील चांगली करतोय. म्हणावंसं वाटतोय अष्टपैलू हा फलंदाज म्हणून त्याच्या संघासाठी काम करतोय आणि कधी अष्टपैलू गोलंदाज म्हणून देखील काम करतोय. तोच गोलंदाजी मार्कवर अक्रॉस द नेट फटका, काय देखना फटका इथं पाहायला मिळतोय आणि देखत्या फटक्याला मात्र इथं अडवण्यात अपयशी होतोय आणि क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देऊन जाणार हा सीमारेषा पार 4 धावसंख्या जाणार हा चेंडू. आणि डीजे मास्टर आपल्याला देखील संधी उपलब्ध करून दिली जाते, पण थोडस आपण रेस्ट केला तरी चालेल. ओके डीजे मास्टर आपण पण रिलॅक्स व्हायचं आहे. मी बघितलं नव्हतं की आपण बिझी आहात एका कार्यामध्ये. डीजे मास्टर थांबायचं आहे. आपण पाहतो हा चेंडू मात्र बॅटची कडा घेऊन बॅक ऑफ द स्टंप येतो, एक धावसंख्या पूर्ण केली जातोय. हॅलो, एक धावसंख्येने संघाच्या धावसंख्येमध्ये वाढ होते. धावफलकावर धावा दिसतील आपल्याला 16 धावसंख्या धावफलकावर असतील. अद्याप या षटकातील काही चेंडू शिल्लक. प्रशांत आपण पाहतोय दुर्शेत गावचा हा गोलंदाज अष्टपैलू गोलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. सातत्याने क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल होईल, कारण आपण पाहतो एक षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेच आणि ते ज्या निश्चित आपण पाहतो निर्बंध होती जे मॅन्डेटरी पॉवर प्लेची ती मात्र आता कमी करण्यात आलेली आहे. त्या कारणामुळे आपण पाहतोय आउटसाइड सर्कलमध्ये जवळपास 5 क्षेत्ररक्षक पाहतोय. तर 5 क्षेत्ररक्षकामधून आपण पाहतोय एक डीप कव्हरच्या दिशेनं, एक आपण पाहतोय तर लॉंग ऑफच्या साईडला, एक लॉंग ऑनच्या साईडला पाहतोय, एक आपण पाहतोय काऊ कॉर्नर आणि एक आपण पाहतोय डीप मिड विकेटच्या दिशेनं. आणि त्याचबरोबर आपण पाहतोय लेग गली, त्याचबरोबर गली असेल, त्याचबरोबर आपण पाहतोय कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षण. अशा पद्धतीचे क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आहे. या व्यूहरचनेमध्ये हा फलंदाज फसतोय की तोडतोय पाहूया.
समोरच्या दिशेने चेंडू मारण्याचा प्रयत्न, पण चेंडू जातोय डीप मिड विकेटच्या दिशेनं. तिथे एक धावसंख्या पूर्ण केली जातोय. एक धावसंख्येने संघाच्या धावसंख्येमध्ये वाढ होईल. धावफलक पुढे सरसावलं जाईल. धावफलकावर धावा असतील 17. आता हा 17चा जो खतरा आहे तो कोणाच्या डोक्यावर घोंगावतोय आणि त्याच बरोबर आपण पाहणार आहोत कोण कशा पद्धतीने पुढे वाटचाल करणार. कारण खतरा म्हटलं की चांगली कामगिरी करावी लागेल आणि तो जर टाळायचा असेल आणि टाळायचा आपल्याला असेल तर निश्चित चांगली गोलंदाजी चांगली फलंदाजी करावी लागेल. आणि ती अपेक्षा मात्र प्रत्येक कर्णधाराला प्रत्येक खेळाडूकडून असते. मग ती अपेक्षा पूर्ण करण्याचं पूर्णपणे कर्तव्य हे क्षेत्ररक्षक आणि गोलंदाजावर असतं. आता मात्र मोठा फटका अक्रॉस द बॅट फटका खेळून काढतो. चेंडू आकाशात आहे. तिथे मात्र डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्ररक्षकाला संधी होती. त्याला मात्र पुढे सरसावून तो चेंडू कलेक्ट करावा लागलो. ज्या पद्धतीने मला वाटतं एलिव्हेशन कमी असल्या कारणानं त्याला मात्र थोडीशी कसरत करावी लागली आणि या कसरतीच्या माध्यमातून धावसंख्या साकारली गेली. धावफलकावर 2 आणि या 2 धावसंख्येने संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडते. धावफलकावर धावा असतील आपल्याला दिसतील 19 धावफलकावर धावा आहेत. दुसरं षटक फेकण्यासाठी प्रशांत दोरशेत गावचा हा गोलंदाज आणि त्याचबरोबर आपण स्ट्राईक एंडला फलंदाज पाहतोय मनोज एनपुरे. आता मात्र अक्रॉस द बॅट फटका केल्याचा प्रयत्न अपयशी ठरतोय. कारण मोडलेट स्पॉटला चेंडू पडल्यानंतर हलकासा उसली घेतोय आणि त्यानंतर चेंडू गाठतोय यष्टी रक्षकाला. या दरम्यान आपण पाहतोय निर्धारित 4 षटकामध्ये 2 षटकांचा खेळ संपुष्टात येतोय आणि 2 षटकांच्या अखेरीस धावफलावर धावा असतील आपल्याला दिसतील 19. 1 विकेटच्या मोबदल्यात आता मात्र रवी मात्र माघारी परतलाय. तो राजवर्तक वाशी विभाग या संघाचा आणि त्याचबरोबर पराग अथर्व या संघाच्या 2 गोलंदाज वापरले. पहिला गोलंदाज चंद्रकांत, दुसरा गोलंदाज आपण पाहतोय प्रशांत. पहिल्या गोलंदाजाला मात्र दुसऱ्या चेंडूवर विकेट मिळवली. त्यानंतर त्यांनी त्याच्या वैयक्तिक षटकामध्ये 11 धावसंख्या खर्च केल्या. त्यानंतर दुसरा गोलंदाज प्रशांत आपण पाहतोय त्याला 1 विकेट मिळाली नाही, पण त्यांनी मात्र 8 धावसंख्या खर्च केल्या. म्हणजे कसून गोलंदाजी केली जाते. चांगल्या लाईन अँड लेंथवर गोलंदाजी केल्यानंतर अशा पद्धतीची धावसंख्या आपल्याला धावफलकावर पाहायला मिळते आणि ही धावसंख्या वाढवायची असेल तर निश्चित आपल्याला चांगली कामगिरी करावी लागेल. आणि त्या पद्धतीने आपला समोरचा जो संघ आहे अथर्व पराग आणि अथर्व संघ याच्यामध्ये प्रशांत सारखा दुर्शत गावचा चांगला फलंदाज आहे. त्याचबरोबर आंबिवली गावचा दीपक हा डावखुळा फलंदाज आहे. तो पण चांगला फलंदाज आहे. म्हणजे अशा पद्धतीची स्टारकास्ट असताना आपल्याला मोठी धावसंख्या उभारणं अपेक्षित असते आणि अपेक्षा कितपत पूर्ण करताय आपण हे येणाऱ्या 12 चेंडूमध्ये ह्याचं लक्ष मात्र केंद्रित असणाऱ्या माझ्या समालोचनाच्या माध्यमातून आणि पीटीसी लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. आता मात्र ऑफ कट केला जातोय. बॅटची कडा घेऊन चेंडू मात्र जातोय यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. त्या दीपक याच्या हातामध्ये जी जादू आहे त्या जादूची कमाल मात्र इथे दाखवते आणि त्या जादूमध्ये जखडून ठेवलं जातोय ते राजवर्तक वाशी विभागाच्या फलंदाजाला. पहिल्या चेंडूवर दीपक याने मात्र या फलंदाजाला माघारी परतवलं. राजा मात्र आता माघारी परतेल आणि गोलंदाज मात्र आता दीपक आपल्याला दिसेल आंबिवली गावचा हा गोलंदाज. तिसऱ्या षटकाचा खेळ चालू असताना धावफलावर धावा आपण पाहतो. राजवर्तक वाशी विभागाची 19 धावसंख्या धावफलावर आहेत आणि निश्चित हा धावफलक जर पुढे सरसावायचा असेल तर निश्चित चांगली कामगिरी करावी लागेल. ती मनोज एनपुरे यांच्याकडून खूप अपेक्षा आहेत. कारण कालच्या दिवसामध्ये त्यांनी चांगली फलंदाजी केली आणि त्याच फलंदाजाकडून आजही देखील अपेक्षा करण्याच्या असतील, पण त्या अपेक्षा पूर्ण केल्या जाणार की नाही याच्याकडे लक्ष असणार आहे. या दरम्यान आपण बघतोय बबन त्यांनी मागच्या सामन्यामध्ये 3 चेंडूमध्ये 3 षटकार लगावले होते. तोच बबन नावाचा फलंदाज स्ट्राईक एंडला दिसतोय, पण दुर्दैवाने त्याच्या संघाला मगाशी पराभूत व्हावं लागलं. ऑप्शनला आमंत्रण दिलं, चांगल्या फोरमचा वापर केला. त्यानंतर चेंडू आपल्याला पाहायला मिळतो डीप कव्हर मध्ये. तिथे क्षेत्ररक्षक टाकण्यात 1 धावसंख्या पूर्ण केली जाईल. 1 धावसंख्येने हळूवारपणे संघाच्या धावसंख्येमध्ये वाढ. धाव फलकावर धावा दिसतील आपल्याला 20. तिसऱ्या षटकाचा खेळ चालू. पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय 11 धावसंख्या खर्च केल्या चंद्रकांत यानं. दुसऱ्या षटकामध्ये प्रशांत यांनी 8 धावसंख्या खर्च केल्या. दीपक मात्र पहिल्या चेंडूवर गारद केलं तर राजा यांना पराग राजवर्तक वाशी विभागाच्या या फलंदाजाला. त्यानंतर आपण पाहतोय दुसऱ्या चेंडूवर 1 धावसंख्या. आता मात्र क्षेत्ररक्षकांच्या व्यूहरचनेमध्ये बदल होतोय कारण डावपुरा फलंदाज स्ट्राईकला आल्यानंतर थोडासा बदल करावा लागतो. तो बदल मात्र दीपक आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून करतोय. 1 क्षेत्ररक्षक आपण पाहतोय डीप कव्हरच्या दिशेने, 1 आपण पाहतो लॉंग ऑफ लॉंग ऑन. त्याचबरोबर काऊ कॉर्नरच्या दिशेने 1 क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळेल.
आता मात्र मोठा फटका केल्याचा प्रयत्न ऑफस्टॉपवर आमंत्रण देण्याचा प्रयत्न होता. आता मात्र डावखोळा फलंदाज दीपक यांना मला वाटतं चकावू शकतोय, कारण दीपक हे ऑफ कट करतात आणि ऑफ कट हा निश्चित डावखोळ्या फलंदाजासाठी पोषक गोलंदाज मानला जातो. तर कितपत पोषक ठरतो हा गोलंदाज ह्याच्याकडे लक्ष असणार आहे आपलं, कारण गोलंदाजी मार्कवर आपण पाहतो दीपक मॅन फ्रॉम आंबिवली. शफल करून घेण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न अपयशी ठरतोय, पण मात्र हा प्रयत्न मात्र वाईट निश्चय यशस्वी होतोय, कारण तो सफल केला आणि सफल केल्यामुळे गोलंदाजाच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झाला आणि हा संभ्रम मात्र त्याला वाईट टाकावर भाग पाडलं. हा चेंडू वाईट फेकला गेला, संघाच्या धावसंख्येमध्ये वाढ झाली, धावफलावर धावा आपल्याला पाहायला मिळतील 21. धावफलक मात्र पुढे एक धावसंख्येने सरसावलं गेलं. दीपक मात्र गोलंदाजी मार्कवर असणार आहे. पंच मात्र अचूक त्यांचा निर्णय घेत आहेत, पण दीपक याला शंका आहे. निश्चित आपण पाहतोय त्या शंकेचं निरसन पंचांच्या माध्यमातून केलं जाणार. पुन्हा एकदा दीपक मॅन फ्रॉम आंबिवली. शॉर्टपिच चेंडू तेवढ्या ताकदीने टोलवण्याचा प्रयत्न, आकाशात चेंडू भिडकावून दिलाय, चेंडू मात्र गाठतोय तो या क्षेत्ररक्षकाला. आपण पाहतोय कव्हरच्या दिशेने हा झेल पकडण्यात आला या फलंदाजाचा. मनोज एनपुरे सारखा विस्फोटक फलंदाज, भारदस्त स्टेप असला फलंदाज तंबूच्या आश्रयाला जातोय. दरम्यान धावफलकावर नजर टाकली तर धावफलकावर धावा आपल्याला पाहायला मिळतील. 21. तिसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. तिसऱ्या षटकातील काही चेंडू शिल्लक असताना 21 धावसंख्या धावफलकावर असतील राजवर्तक वाशी विभागाची. फलंदाजी मार्कवर बबन पाहतोय मॅन फ्रॉम कालेश्री. नरेश मॅन फ्रॉम वाशीचा हा फलंदाजी आपण भारदस्त देवी अष्टी असलेला फलंदाज स्ट्राईक एंडला आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय दीपक मॅन फ्रॉम आंबिवलीचा हा गोलंदाज कशा पद्धतीने नरेश याला गोलंदाजी करतोय याच्याकडे आपण लक्ष केंद्रित करूया, कारण आपण पाहतोय क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आखण्यात आलेली आहे. त्यामध्ये आपण पाहतोय काऊ कॉर्नर असेल, लॉंग ऑन असेल, लॉंग ऑफ असेल, डीप कव्हर अशा पद्धतीचं क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आउटसाइड सर्कलची आपण पाहतोय. दीपक गोलंदाजी मार्कवरून सज्ज होतोय. आता मात्र ऑफकट केला जातोय, हलक्या हाताने चेंडू खेळून काढला जातोय, गलीमध्ये एक धावसंख्या पूर्ण केली जातोय. आता मात्र आपण पाहतोय नरेश म्हात्रे यांनी पूर्णपणे लक्ष केंद्रित केलं होतं त्या चेंडूवर आणि तदनंतर आपण पाहतो एन मोक्याच्या वेळी चेंडूला ढकलून दिलं, गलीमध्ये एक धावसंख्या पूर्ण केली. म्हणजे दीपक सारख्या कमालीच्या गोलंदाजाला कशा पद्धतीने डिफेन्स केलं जातोय हे नरेश म्हात्रे त्याने दाखवून देत आहेत त्यांच्या फलंदाजीच्या माध्यमातून. आता मात्र स्ट्राईक एंडला येतोय बबन काळेश्री गावचा खेळाडू इथे आपण पाहतोय आणि एकीकडे पाहतोय दीपक. आता मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू चकवा दिला, चेंडू सरळ जातो यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. असं वाटलं होतं की यष्ट्यांचा वेध घेईल, पण अचानकपणे चेंडू समोरच्या दिशेने पडल्यावर उचली घेतोय, त्यानंतर चेंडू निर्धाव फेकला जातोय. 3 षटकांचा खेळ संपुष्टात येतोय. आता मात्र धावफलकावर नजर टाकली तर 22 धावसंख्या 3 षटकांच्या अखेरीस 2 विकेटच्या मोबदल्यात आपण पाहतोय राजवर्तक वाशी विभाग या संघाची. निश्चित पाहतो तिसऱ्या षटकाचा खेळ चालू असताना आपण पाहतो दीपक यांनी कमालीची गोलंदाजी केली. पहिल्या चेंडूवर विकेट, दुसऱ्या चेंडूवर एक धावसंख्या, तिसऱ्या चेंडूवर निर्धाव, चौथ्या चेंडूवर वाईट फक्त धावसंख्या खर्च केल्या 3. म्हणजे अशी कमालीची गोलंदाजी या गोलंदाजाच्या माध्यमातून झाली आणि पूर्णपणे अडचणीत वाढ झाली. आता निश्चित मात्र परिस्थिती मात्र गंभीर आहे ती राजवर्तक वाशी विभाग संघाची आणि आपल्याला खंबीर होणं अपेक्षित आहे. तर आपण कसं खंबीर होतं याच्याकडे आपण लक्ष केंद्रित करतोय आणि निश्चित या शेवटच्या षटकाच्या समालोचनासाठी मी विनंती करतोय आमचे समालोचक आमच्या सोबत जोडले गेलेले आहेत ते जितेंद्र पाटील. थँक्यू अक्षय सर. तर या इनिंग मधलं शेवटचं षटक हाताळतील ते गोलंदाज असतील प्रवीण आणि अर्थातच स्ट्राईक एंडवर आहेत ते नरेश म्हात्रे. 3 षटका अखेर धावसंख्या झाली होती 22.
म्हणजे एक या 6 चेंडूमध्ये कमीत कमी 10 ते 15 धावा जमवल्या तर एक चांगली स्थिती होऊ शकते. नरेश म्हात्रे यांनी पहिला चेंडू कट करण्याचा प्रयत्न जरूर होता, परंतु फटक्यामध्ये ताकद नसल्यामुळे चेंडू केवळ गलीपर्यंत पोहोचू शकला आणि एका धाव्याने पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवर आणले. ते मात्र बबन म्हात्रे यांना आणि बबन म्हात्रे यांच्याकडनं नक्कीच अपेक्षा असेल की मागच्या इनिंग मध्ये केलेली तुफानी फलंदाजी इथे होऊ शकेल का. आणि निश्चित पहिला प्रयत्न जरूर केला, परंतु चेंडू सरळ तिथे क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चान्स होता. अर्थातच मला वाटतं प्रशांत गावड यांच्याकडनं तो झेल पडलेला दिसतोय आणि कितीपर्यंत महागात जाऊ शकतं हे येणारे उर्वरित चेंडू या सामन्याचं चित्र स्पष्ट करून जातील. कारण बबन म्हात्रे यांचा झेल सोडलाय. काय सुंदर कट केलाय, स्क्वेअर कट केलेला चेंडू, परंतु पुन्हा एकदा स्ट्राईक रोटेट करताय हे दोन फलंदाज आणि आता पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवर आणलंय ते बबन म्हात्रे यांना. निश्चितच जो कॅच सोडला होता मला वाटतं प्रशांत गावंड यांनी, कदाचित तो कॅच महाग होऊ शकतो का. ते येणारा चेंडू प्रवीणच्या षटकातील निश्चित पहिला स्टेप आउट केला, चेंडू सरळ येतो, स्ट्रेट ड्राईव्ह पद्धतीने फेकलेला चेंडू सीमा रेषेबाहेर 6 धावांसाठी. कदाचित ही रणनीती होती ती मला वाटतं वाशी विभागाची कुठेतरी कमी पडलेली दिसते. कारण बबन म्हात्रे सारखा फलंदाज वन डाऊन साठी जर मला वाटतं वापरला गेला असता तर कदाचित सामन्याचं चित्र वेगळं दिसू शकलं असतं. पुन्हा एकदा स्टेप आउट करण्याचा प्रयत्न जरूर केला, एक धाव घेतले, दुसऱ्या धावेसाठी निश्चित जरूर प्रयत्न असेल आणि जोपर्यंत प्रशांत यांचा थ्रो येईल तोपर्यंत धावा अगदी सहजगत्या पूर्ण होतील आणि दुहेरी धावसंख्येने मला वाटतं 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण आहेत. अंपायरचा कोणताही इशारा नाही. अर्थातच या दुहेरी धावसंख्येने धावसंख्या धावपटलावर जाऊन बसते ती 30 म्हणजे आता कुठेतरी डावाला आकार येण्यासारखी धावसंख्या धाव पटलावर जमा झाले. आणि जसं मी म्हटलं की नरेश बबन म्हात्रे यांना कदाचित जर वरती पाठवलं असतं तर कदाचित कुठेतरी चांगली धावसंख्या आतापर्यंत पाहायला मिळाली असती, परंतु कुठेतरी रणनीतीचा अभाव या टीम मध्ये पाहायला मिळाला. कारण ज्या फलंदाजानं प्रिव्हियस मॅच मध्ये एक अटॅकिंग 5 चेंडूमध्ये 20 धावांची खेळी साकारली होती त्या फलंदाजाला मात्र इतक्या 4th किंवा 5th डाऊनवर पाठवणं मला वाटतं कितपर्यंत योग्य होतं हे माझं निश्चित याचं कुठेतरी आत्मचिंतन करावं लागेल या टीमला. कारण या तडाखेबंद फलंदाज मॅन इन फॉर्म बबन म्हात्रे सारखा फलंदाज जर तुम्ही इतक्या खाली ठेवू शकता तर मात्र कुठेतरी धावसंख्येवर आळा हा निश्चित बसणारच. परंतु या षटकातील उर्वरित चेंडू कशा प्रकारे हाताळतील बबन म्हात्रे येणारे चेंडू ठरवतील. प्रवीण यांच्या समोर पुन्हा एकदा स्टेप आउट केला आणि काय सुंदर फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न जरूर केला. खरंच मी निश्चित या प्रवीण गोलंदाजांचं निश्चित कौतुक करेन, कारण निश्चितच एक धाव त्यांनी जरूर वाचवली, अन्यथा एक धावेने धाव फलक हालता राहिला असता. परंतु मला वाटतं षटक संपुष्टात येते या इनिंग अखेर झाली ती वाशी विभाग टीमची 34 म्हणजे 4 षटकामध्ये 35 धावांचं आव्हान कुठेतरी सज्ज ठेवले. ते मात्र या पराग आणि अथर्व टीम 11च्या टीम समोर. कारण बबन म्हात्रे या सामन्यानंतरचा जो होणारा सामना आहे तो निधी बळवली विरुद्ध साईराज फायटर्स या 2 संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी समालोचन कक्षाजवळ यायचं आहे. समीरा निधी बळवली विरुद्ध साईराज फायटर.
तर धन्यवाद डीजे. सुंदर गीत आणि ध्वनी प्रेक्षकांपर्यंत पोहोचवल्याबद्दल आपले सुद्धा आभार. तर 4 षटकामध्ये 35 धावांचं टार्गेट सेट केलं ते पराग आणि अथर्व 11 टीम समोर. अर्थातच प्रति षटकामागे जवळजवळ 9 धावांचं आव्हान आहे. मला वाटतं सध्या तरी धडपड फलंदाजावर नसणार, कारण केवळ 9 धावांचं आव्हान आहे ते प्रति षटकामागे. मात्र वाशी विभागच्या टीमला आपल्या 100% द्यावं लागेल ते क्षेत्ररक्षणात, कारण अशा प्रकारची जर फलंदाजी क्षेत्ररक्षण आपण केलं आणि गोलंदाजीने जर सहाय्य केलं तर मात्र आपल्यासाठी हा जो सामना आहे तो डू ऑर डाय सिच्युएशन सारखा निर्माण झालेला सामना या सामन्यामध्ये माझं करावंच लागेल. इथं नाही केलं तर मात्र कदाचित या स्पर्धेतून आपल्याला बाहेर पडावं लागेल. अशा प्रकारचा सामना या मैदानावर आता होतोय. आणि अर्थातच सलामीचे फलंदाज म्हणून पराग आणि अथर्व 11 कडनं जातील ते मैदानात दीपक पाटील आणि त्यांच्या समवेत असतील चंद्रकांत. समीर आणि ती बळवली विरुद्ध सायराज फायटर्स. 2 संघाच्या कॅप्टनना इथे यायचंय समालोचन कक्षासमोर नाणेफेकीसाठी, कारण याच्यानंतर होणारा सामना या 2 संघांदरम्यान असेल. तर सलामीची जोडी म्हणून मैदानात दीपक आणि चंद्रकांत मैदानात विकेटवर जात असताना, कारण प्रत्येक 4 षटकामध्ये 35 धावांचा 4 षटकामध्ये 35 धावा जमवायच्या जर सामना जिंकायचा असेल. आणि जय वर्तक आणि राज मात्रे या टीमला जर या सामन्यात विजय मिळवायचा असेल तर निश्चितच शर्थीचे प्रयत्न करावे लागतील, कारण डू ऑर डाय सिच्युएशन मध्ये फसलेला सामना या टीमसाठी. कारण या पूर्वीच्या मॅच मध्ये त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता आणि त्यासाठीच जर या सामन्यामध्ये जर विजय प्राप्त केला तर मॅच मध्ये त्यांचं लाईव्ह राहण्याच्या ज्या आशा आहेत त्या मात्र कुठेतरी कायम राहतील. परंतु इथं मात्र शर्थीचे प्रयत्न निश्चित करावे लागतील. समोर आहे तो पराग आणि अथर्व 11 सारखा संघ, की ज्या संघामध्ये एक तडाखेबंद फलंदाज आहेत आणि या अगोदरच्या सामन्यामध्ये त्यांनी सुद्धा एक विजय प्राप्त केला होता. मला वाटतं समीरा आणि निधी बळवली संघावर, ज्यामध्ये प्रशांत गावंडनं मला वाटतं एका षटकामध्ये जो अतिशय महत्वपूर्ण षटक होता, 4थं षटक होतं, जो की समीर सतीश पाटील यांच्याकडनं फेकलं गेलं होतं. आणि त्या षटकामध्ये 2 उतुंग बॅक टू बॅक सिक्सर्स लगावले गेले सचिन रमेश तेंडुलकर पॅव्हेलियन मध्ये, आणि त्याचबरोबर सामना होता तो मात्र आपल्या बाजूने खेचून आणला. अशा प्रकारची फलंदाजी असलेला हा संघ, तशाच प्रकारची फलंदाजी या सामन्यात सुद्धा या फलंदाजांना करावं लागेल. परंतु इथं मात्र राजवर्तक आणि जयवर्तक आणि राज मात्रे यांच्या वाशी विभागाची जी टीम आहे ते मात्र इथं निश्चित प्रयत्न करणार, कारण त्यांना या प्रयत्न वाचून पर्यायच राहिला नाही. कारण हा सामना जर त्यांनी गमावला तर कदाचित त्यांना या स्पर्धेतून बाय बाय करावं लागेल. अर्थातच हे नक्कीच त्यांच्या डोक्यात असेल आणि तशा प्रकारची मला वाटतं गोलंदाजी, तशा प्रकारचे क्षेत्ररक्षण निश्चितच करतील. पहिल्या षटकासाठी आमंत्रित केलं रवींद्र पाटील यांना. स्ट्राईक एंडवर आहेत ते मला वाटतं चंद्रकांत, नॉन स्ट्राईकिंग एंडवर आहेत ते दीपक. दीपक मला वाटतं ऑलराऊंडर परफॉर्म करतात, कारण अतिशय सुंदर षटक फेकलं गेलं होतं. जेव्हा बॉलिंग करण्याची वेळ आली होती तेव्हा मात्र त्यांनी चांगली सुंदर गोलंदाजी केली होती. आणि आता मात्र जेव्हा फलंदाजीसाठी वेळ आली तेव्हा मात्र पुन्हा एकदा मी समीरांनी दी बळवली विरुद्ध सायराज फायटर्स या 2 संघाच्या संघनायकांना पुन्हा एकदा रिक्वेस्ट करतोय की आपण कॉम्बॉक्स मध्ये समोर येत आणि नाणेफेकीसाठी. तर चला जाऊया सामन्याकडे वळूया. पहिलं षटक हाताळतील रवींद्र पाटील, स्ट्राईक एंडवर आहेत चंद्रकांत, नॉन स्ट्राईकिंग एंडवर आहेत दीपक. पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्ले. पहिला चेंडू रवींद्र पाटील यांचा डिफेन्सिव्ह पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न, इथं संधी होती धावबाद करण्याची, परंतु डायरेक्ट हिट झाला असता तर निश्चित स्वरूपात इथं धावबाद झाला असता चंद्रकांत आणि पहिला झटका बसला असता. परंतु इथं
यष्ट्यांचा वेध घेण्यात असफलता झाली ती मात्र रवींद्र पाटील यांना, आणि अर्थातच एकेरी धावेने सुरुवात झाली या इनिंगची. अर्थातच चंद्रकांत यांचा एक धोका पत्करून घेतलेली धाव होती, आणि या एका धावेनं धावफलक खातं उघडलंय ते पराग आणि अथर्व 11 या टीमचं. आता स्ट्राईक एंडवर आहे तो दीपक, नॉन स्ट्रायकिंग एंडवर आहे ते चंद्रकांत. थोडस क्षेत्ररक्षणात बदल करत असताना रवींद्र पाटील उलट शॉर्ट फाईन लेग आणलंय आणि डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने एक खेळाडू तैनात. थोडस रवी यांच्या षटकात दुसरा चेंडू, मला वाटतं जिथं क्षेत्ररक्षण जरूर लावलं होतं परंतु क्षेत्ररक्षकाला चकवा देऊन चेंडू सरळ जातोय सीमारेषेबाहेर. अंपायरचा इशारा तो 4च्या धावसंख्येनं, आणि दीपक यांच्या बॅटमधून आलेला पहिला खणखणीत चौकार. एक 35 धावांचं आव्हान असताना पहिल्याच्या षटकामध्ये एक सुंदर दुसऱ्या चेंडूवर सुंदर चौकार मारलाय तो मात्र दीपकच्या बॅटमधून आलेला पहिला चौकार. थोडीशी खराब दिशा म्हणावी लागेल, कारण जेव्हा डावखुरा फलंदाज येतो तेव्हा मात्र लेग साईडच्या दिशेनं आपण एक शॉर्ट फाईन लेग आहे तो मात्र आपण जवळ आणला, आणि अशा पद्धतीचा चेंडू जेव्हा फेकला जातो तेव्हा मात्र एक फलंदाजाला एक चांगली संधी निर्माण होते की क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू मारण्याचं, आणि इथंच मात्र हे साध्य केलं ते दीपकनं. इथं मात्र आता मात्र सुंदर चेंडू फेकला गेला, थोडा आडव्या बॅटनं मारण्याचा प्रयत्न केला, आणि एकेरी धावेनं धावफलक खालते ठेवतात हे दोन फलंदाज. तसं पाहायला गेलं तर एक सुंदर रणनीती या दोन फलंदाजांमध्ये दिसते. खराब चेंडूचा समाचार आणि चांगल्या चेंडूला सन्मान दिला जातो, अशा प्रकारचं क्रिकेट या दोन फलंदाजाकडनं, पराग आणि अथर्व 11च्या टीमच्या या दोन फलंदाजाकडनं पाहास मिळते. परंतु 35 धावांचं आव्हान असताना एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी करण्याचं ध्येय असेल ते मात्र रवींद्र पाटील यांचं. आता मात्र चेंडू मारला, परंतु चेंडू येतो तो सरळ राजेश पाटील यांच्या हातात, ज्याला सेफ हँड समजलं जातं क्रिकेटमध्ये राजेश पाटील, आणि पहिला धक्का बसतोय पराग अथर्व 11च्या या चंद्रकांतच्या रूपानं पहिला गडी बाद होतोय. ठरलंय तो चंद्रकांत यांना डगआउट मध्ये परत येण्यासाठी, आणि अशा प्रकारची जर क्षेत्ररक्षण केलं तर मात्र कुठेतरी गोलंदाजांचं मनोधैर्य आहे ते मात्र कुठेतरी दुणावतं, आणि तशाच एक चांगली गोलंदाजी घडताना आपण नेहमी पाहत असतो. कारण याच्या अगोदरची जी मॅच होती त्यामध्ये एक खराब क्षेत्ररक्षण एक केलं होतं ते या टीमनं. तशा प्रकारच्या चुका या मॅच मध्ये करणार नाही याची नक्कीच दक्षता घेतील, कारण समोर कोणती टीम आहे तर पराग आणि अथर्व 11 टीम, कारण ज्या टीमकडे अतिशय चांगले डीप वर फलंदाजी असलेले फलंदाज आहेत. ओहो, एक बिल स्कूप मारण्याचा प्रयत्न जरूर केला, यश सुद्धा आलं होतं, परंतु थोडस जर प्रयत्न झाला असता यष्टी रक्षकाद्वारे तर कदाचित तिथं झेल घेण्याची संधी निर्माण झाली असती. परंतु इथून आम्हाला ते जवळ वाटत असलं तरी प्रत्यक्षात मात्र थोडस यष्टी रक्षकापासून दूर होतं, आणि अर्थातच या सिंगल धावफलकावर धावा जमा झाल्या त्या 7 रन्स ऑन द स्कोर बोर्ड उल्हासब चंद्रकांत.
ओहो हो, एका फ्लॅट सिक्स मारलाय तो दीपक यानं. अगदी दिनेश कार्तिक ज्या पद्धतीने खेळलं त्या पद्धतीनं मारलेला स्वीपचा फटका आणि सरळ जाऊन पोचतो तो सचिन रमेश तेंडुलकर स्टँड मध्ये पहिला भिरकावून दिलेला या मॅच मधला पहिला षटकार. तर पुन्हा एकदा आपल्याला आम्ही वारंवार अनाउन्समेंट करतोय की आपण समीरा निधी बळवली विरुद्ध सायराज फायटर्स या दोन संघाच्या कर्णधारांना इथं टॉस बॉक्स मध्ये यायचं टॉस साठी आपल्याला आम्ही वारंवार रिक्वेस्ट करतोय. याच्यानंतरचा होणारा सामना आपल्या दोन संघांमध्ये होणार आहे. तरी कृपया पुन्हा एकदा आपण कॉम बॉक्स मध्ये यायचं आहे. तर पहिलं षटक संपुष्टात आलंय. पहिल्या षटकात धावसंख्या झाली 13. 35 धावांचं उद्दिष्ट दुसऱ्या षटकासाठी आमंत्रित केलं जातं ते राजेश पाटीलला. राजेश पाटील एक चांगली गोलंदाजी करतायत परंतु हे षटक चांगली गोलंदाजी करावी लागेल जर सामन्यामध्ये परतायचं असेल तर. कारण पहिल्या षटकाखेर धावसंख्या झाल्या त्या 15 माफ करा 13. पहिला चेंडू लेग साईडच्या दिशेने गेलेला चेंडू लागला शरीरावर आदळला आणि अर्थातच चेंडू गेला तो शॉर्ट फाईन लेगच्या दिशेनं कोणतीही धाव नाहीये आणि अर्थातच चेंडू गेला तो निर्धाव पद्धतीने पहिली सांगता झाली या षटकाची राजेशच्या. अतिशय सुंदर अचूक टप्प्यावर आणि नियंत्रणात असलेली गोलंदाजी करतोय हा राजेश. अशा प्रकारची गोलंदाजी केली तर मात्र कुठेतरी एक जखडून ठेवण्यात यश येऊ शकतं. परंतु आता समोर आहे तो संदीप. इथं कुठंतरी मला वाटतं दिशा हीन गेम पाहायला मिळते. कारण क्रिकेटमध्ये नेहमी म्हटलं जातं की दिशा खराब तर टीम की दशा भी खराब होतीये. तशा प्रकारचा हा चेंडू होता. अर्थातच लेग साईडला गेलेला चेंडू निश्चितच अंपायरच्या कुठला शंका येत नाही मनात की वाईट देताना. राजेशाच्या षटकातील पुढचा चेंडू समोर आहे संदीप. आता मात्र पुन्हा एकदा एक अचूक टप्प्यावर सटीक लाईन आणि लेंथ वर केलेली गोलंदाजी पाहायला मिळते ते राजेश कडनं. एक चांगलं दुसरं षटक आतापर्यंत हाताळलं गेलंय. कोणताही मोठा फटका आतापर्यंत पाहायला नाही मिळाला. परंतु आता मात्र स्ट्राईक रोटेट झाले. समोर आलेला आहे तो स्ट्राईक वर आलेला फलंदाज मॅन इन फॉर्म ज्याला म्हणू शकतो ऑलराऊंड परफॉर्म करतो आपल्या टीमसाठी तो दीपक पाटील. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणात थोडस बदल करत असताना राजेश पुन्हा एकदा समोर जाईल तो दीपक यांना. ओहो हो
काय सुंदर गोलंदाजी करतोय आणि खरंच दीपकनं सुद्धा एक मला वाटतं सन्मान दिलाय चेंडूला. कोणत्याही प्रकारचा धोका पत्करत नाही, कारण तशा प्रकारची वेळ नाही, धावसंख्या जास्त नाही आणि त्यामुळे एक सेन्सिबल क्रिकेट खेळतात हे दीपक. पुन्हा एकदा आडवा बॅटने मारण्याचा प्रयत्न जरूर होता, परंतु चेंडू जाते नो मॅन्स लँड मध्ये. एकदा पूर्ण केले, दुसऱ्या धावासाठी प्रयत्न असेल का? जरूर. आणि 2 धावा जोपर्यंत थ्रो येईल तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्यात आणि एकेरी दुहेरी धावाने धावफलक खालता ठेवण्याचं काम होतंय या 2 फलंदाजाकडनं. आणि या दुहेरी धावांबरोबर धावसंख्या धावपटालावर जाऊन बसते ती 17. 35 धावांचं टार्गेट असताना आतापर्यंत 17 धावा जमावल्यात. कोणत्या प्रकारची जोखीम धोका पत्करत नाही, कारण तशा प्रकारची अजूनही वेळ आलेली नाही. आणि एक सेन्सिबल क्रिकेट एकेरी दुहेरी धावांवर जे केलं जातं तेव्हा त्याला क्रिकेटमध्ये एक चांगलं क्रिकेट म्हटलं जातं. आता मात्र खराब चेंडूचा खरपूस समाचार घेताना इथं मात्र शेवटचा चेंडू मला वाटतं हा निर्णय करू शकतो असाच प्रकारचा फटका खेळला दीपक. आणि खरंच क्रेडिट द्यावं लागेल दीपकना, कारण ज्या पद्धतीने क्रिकेट खेळतात त्यांना खरंच काबिल तारीफ. कारण जेव्हा चेंडू गुडलेन स्पॉटवर फेकला जातो तेव्हा मात्र सिंगल डबल कन्वर्ट करतायत, आणि इथं मात्र जेव्हा खराब चेंडू किंवा खराब लेंथ पकडली जाते तेव्हा मात्र अचूक वेध साधला जातो त्या चेंडूचा आणि चेंडूला सीमारेषा बाहेर फेकून देतात हे दीपक. आणि हेच चांगलं क्रिकेट म्हणजे ज्यांना अवगत असतात तेच मात्र क्रिकेटर यशस्वी होताना आपण बऱ्याच वेळा पाहत असतो. मॅचच्या दृष्टीनं 2 फटके काम तमाम करू शकतात, परंतु 2 विकेट जर आल्या या षटकामध्ये तर मात्र मॅच मध्ये रंगत येऊ शकते. अशा प्रकारचं षटक फेकण्याचं जिम्मेदारी सोपवली ती मात्र मनोज ऐनपुरे यांच्याकडनं, कारण आज मनोज यांचा दिवस दिसत नाही. कारण ज्या पद्धतीने आज त्यांच्या फटक्यावर विश्वास होता तो फटके आज इम्प्लिमेंट करू शकले नाही मोठ्या फटक्यांमध्ये, आणि मात्र काही फटक्यांपासून त्यांना वंचित राहावं लागलं. परंतु इथं आता कमाल दाखवावी लागेल गोलंदाजीमध्ये, कारण केवळ 12 चेंडू आणि 12 धावा जमवायच्या आहेत. आणि अर्थातच जर हे काम सोपं वाटत असलं तरी मात्र जोपर्यंत शेवटचा चेंडू फेकला जात नाही तोपर्यंत आपण अंदाज केवळ बांधू शकतो. परंतु इथं कामगिरी बजावावी लागेल. डू ऑर डाय सिच्युएशन मध्ये फसलेला वाशी विभागाचा हा संघ काय याच्यातून उभारी घेऊन बाहेर येऊ शकतो का? फिनिक्स पक्षाप्रमाणे जर यांनी उभारी घेतली तर निश्चित हे काम करू शकतो, परंतु त्यांना क्षेत्ररक्षकाची साथ देणं आवश्यक आहे. मनोज तिसऱ्या षटकासाठी सुरुवात करतील. समोर आहेत ते संदीप. परंतु इथं मला वाटतं चेंडू ग्लान्स केला आणि चेंडू सरळ जातो 2 धावांसाठी. जोपर्यंत फेक येईल तोपर्यंत 2 धावा अगदी सहजगत्या पूर्ण होतील आणि 2 धावांनी धावा संख्या जाऊन पोहोचते धावपटलावरती 25. मला वाटतं गोलंदाजी करताना गोलंदाजाने जर ऑफ स्टंप वर गोलंदाजी केला तर कुठेतरी मला वाटतं एक आउटसाइड ऑफ स्टंप केला तर फलंदाजासाठी थोडस कठीण होऊन बसू शकतो. इथं मात्र पुन्हा एकदा आडव्या बॅटनं मारण्याचा प्रयत्न केला. चेंडूचा 1 धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेसाठी सुद्धा प्रयत्न, परंतु 2 धावा सुद्धा अगदी मला वाटतं डबल चाललेला खेळ. खरंच सेन्सिबल क्रिकेट, प्रेझेन्स ऑफ माइंड क्रिकेट म्हटलं जातं. अशा प्रकारचं क्रिकेट इम्प्लिमेंट करत असताना या मैदानावर हे 2 फलंदाज पराग आणि अथर्व 11चे पुन्हा एकदा फुल टॉस
पायावर फेकलेला चेंडू, एक धाव पूर्ण केली, दुसऱ्या धाव्यासाठी सुद्धा प्रयत्न असेल आणि तिसऱ्या चेंडूवर कन्झर्वेटिव्ह मला वाटतं 3 धावा कंप्लीट करता येतं आणि खरंच चांगले रनिंग बिटवीन या दोन फलंदाजांमध्ये पाहावयास मिळतं. कारण 3 चेंडूंवर सलग 2 धावा घेतल्यात आणि कोणतीही जोखीम धोका न पत्करता अगदी लिहिलेल्या धावसंख्येचा पाठलाग करत असताना हे 2 फलंदाज आणि मध्येच एखाद्या खराब चेंडूचा खरपूस समाचार घेत असताना दीपक पाटील आपला बॅटचा हिसका दाखवत असताना इथं या मैदानावर, परंतु इथं मात्र तशी वेळ नाहीये. कारण कोणत्याही मोठी धावसंख्या उभारायची नाही, जोखीम पत्करायची नाही, एकेरी दुहेरीने धाव फलक हालता ठेवतात आणि आतापर्यंतच्या धाव फलकावर धावा जमा झाल्या त्या 29. पुन्हा एकदा तशाच प्रकारचा फटका आणि सेम एरिया, तोच क्षेत्ररक्षक पुन्हा इथं मात्र केवळ सिंगलनं समोर पाचारण केलंय ते आपल्या सहकार्याला, अर्थातच दीपक पाटील यांना. कारण ज्या पद्धतीने दीपक खेळताय ते पाहता मला वाटतंय मॅच अगदी जणू पराग आणि अथर्व यांच्या बाजूनं पारड्यात झुकलेले दिसते. कारण कोणत्याही प्रकारची बॉडी लँग्वेज मला वाटतं वाशी विभागाच्या खेळाडूंमध्ये दिसत नाही. विजयासाठी जे सरतीचे प्रयत्न असायला पाहिजे त्याचे कुठेतरी अभाव या मॅच मध्ये जणू दिसतोय आणि त्याचाच फटका मला वाटतं इथे या मॅच मध्ये दिसतोय. आता समोर आहेत ते मनोज यांच्या समोर आहे ते दीपक, जो मॅन इन्फॉर्म समीरा निधी बडवली विरुद्ध साईराज फायटर, या 2 संघांना आम्ही वारंवार सूचना करतोय, परंतु कृपया आतापर्यंत आपण नाणेफेकीसाठी आलेले नाहीत. मला वाटतं शेखर सर इथं उपस्थित झालेत. निधी बडवली, समीरा निधी बडवली विरुद्ध साईराज फायटर. तर साईराज फायटर संघाचे कर्णधार शेखर सर इथं उपस्थित आहेत. कृपया बडवली संघाचे कर्णधार कोणी यायचं आहे. याच दरम्यान एक निर्धाव चेंडू बऱ्याच कालावधीनंतर पाहावयास मिळाला तो या टीमकडनं आणि अर्थातच या निर्धाव चेंडूने या षटकाची सांगता झाली आणि या षटकाखेरीस धावसंख्या आहे ती धावपटलावर 32. आता केवळ 3 धावांची आवश्यकता आहे. समीरा निधी बळवली संघाचे संघनायक आलेत. जरा या प्लीज, खूप वेळ आपल्याला अनाऊन्स केलंय. तर जाऊया शेवटच्या षटकासाठी. जे शेवटचं षटक फेकलं जाईल सुरेश म्हात्रे यांच्याकडनं आणि केवळ 3 धावांची आवश्यकता. पराग आणि अथर्व 11 या टीमला 3 धावा, एक फटका मॅच संपू शकतो. पण याच्यात कमबॅक करायचं असेल तर पहिल्या 2 चेंडूंवर 2 विकेट घेणं क्रमप्राप्त असेल तरच एक चित्र वेगळं दिसू शकतं प्रेक्षकांना. आणि दोन्ही संघनायक मला वाटतं इथं मैदान टॉस बॉक्स मध्ये प्रेझेंट आहेत आणि नाणेफेक करतील आमचे राजू सर. तर शेवटच्या षटकासाठी सुरेशला पाचारण करण्यात आलंय. क्षेत्ररक्षक जे आहेत तेच मात्र जवळ बोलावलं होतं. केवळ एकच क्षेत्ररक्षक, 2 क्षेत्ररक्षक मला वाटतं 38 सर्कलच्या बाहेर, अन्यथा सारे क्षेत्ररक्षक. पहिले 2 चेंडू या मॅचचा रिझल्ट आणू शकतील. पहिल्या चेंडूवर आणि दुसऱ्या चेंडूवर कदाचित विकेट गेली तर एक रंगत येऊ शकते, परंतु एक मोठा फटका मॅच फिनिश. हो, जसं मी प्रेडिक्ट केलं की तसं येणारे 2 चेंडू अतिशय महत्वपूर्ण असतील आणि याच्यातच पहिला फटका बसलाय तो मात्र संदीप येणार आणि संदीप एक झेल देऊन तंबूत परततायत आणि आता समीकरण येऊन बसलंय 5 चेंडू आणि 3 धावा. मला वाटतं जसं हा चेंडू अतिशय महत्वपूर्ण असणार आहे
ह्या चेंडूवर सुद्धा विकेट किंवा डॉट गेली तर मॅच मध्ये रंगत निश्चित येईल आणि तशा प्रकारचा गोलंदाज आहे, अतिशय चतुरस्त्र बुद्धीने गोलंदाजी करतो. पहिल्या चेंडूवर तर विकेट प्राप्त केलंय. आता दुसरं पण आता समोर आहे कोण तर प्रशांत, जो प्रशांत ज्यानं बॅक टू बॅक सिक्सर मारले होते या अगोदरच्या मॅच मध्ये, परंतु तिथं मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि क्षेत्ररक्षक कोण आहे तर राजेश पाटील जो सेफ समजला जातो. परंतु मोठा फटका खेळणार की सिंगल डबल वर भर देणार, प्रशांत कशा प्रकारची खेळी साकारतोय हे येणाऱ्या चेंडूवर समजेल. ह्या चेंडूवर जर डॉट किंवा विकेट आली तर मात्र मॅचला एक वेगळी कलाटणी मिळू शकते. पुन्हा एकदा सज्ज होतोय सुरेश आणि चेंडू जातोय वन बाउन्स चौकार. या चौकारांना विजय साकारते पराग आणि अथर्व टीम आणि आज मला वाटतं पुन्हा एकदा दुसरा विजय प्राप्त करून मला वाटतं जवळपास क्वालिफाय झाले ही टीम. असंच जणू काही चित्र स्पष्ट या मैदानात होतंय आणि मी आपल्याला घेऊन जातोय अक्षय पाटील यांच्याकडे नाणेफेकीसाठी टॉस बॉक्स मध्ये. थँक्यू. धन्यवाद सर, आपण सरांचा गोड आवाज इथे ऐकला आणि आपण आता नाणेफेकीचा कौल पाहणार आहोत. निधी बलवली विपक्ष साईराज फायटर व 2 सेकंडमध्ये नाणेफेकीचा कौल इथे केला जात आहे. आदरणीय सन्मान्य मान्यवरांच्या पवित्र शुभ हस्ते इथे नाणेफेकीचा कौल